सासवड नगर परिषदेच्या आता सध्या निवडणुकीचं प्रचार चाललाय. तुम्हाला नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. काय वाटतं सासवडचं कोण होईल नगराध्यक्ष? सासवडचा नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप होतील. तुमचा प्रभाग क्रमांक 11 आहे. प्रभाग क्रमांक 11चा नगरसेवक कोण होईल वाटतं? अप्पू काका जगताप. का बरं नगराध्यक्ष आनंदी काकी, नगरसेवक अप्पू काका जगताप का? अप्पू काकाला कधी फोन करा, अप्पू काका हजर असतील. बरं. आणि आनंदी काकी का नगराध्यक्ष? आनंदी काकी मनमिळावी सगळ्याच सामावून घेणारी आहेत, त्यामुळं आनंदी काकी जगताप हे व्हावे. आता हे 4 वर्ष झाले सासवड नगर परिषदेत प्रशासकाचा कारभार आहे. काय फरक जाणवला का हो प्रशासकाचा कारभार आणि अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कारभार? प्रशासनाचा कारभार गलथानपणाचा होता. बरं. नगरसेवक असतं की नगरसेवकाला कधीही फोन करा, नगरसेवक वार्डात हजर असतील, त्यांच्या मार्फत काम होत्यात. बरं. आता मध्यंतरी एक चर्चा होती की हा जो तुमचा प्रभाग क्रमांक 11 आहे, काही सोशल मीडियामध्ये व्हिडिओ फिरत आहेत की इथं कचरा गाडी वेळेत येत नाही, पिण्याचं पाणी वेळेत येत नाही, कचऱ्याची ढीग आहे. ह्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा दोष आहे. काय हो, काय परिस्थिती नेमकी? नगराध्यक्षांचा नगरसेवकांचा काही दोष नाही ह्यात, बरं. प्रशासनाचा दोष आहे. हे जे समस्या आहे, कचरा गाडी वेळेत न येणं, पिण्याचं पाणी वेळेत न येणं, हे किती दिवसापासून आहे? हे आता 4 वर्षापासून आहे. बरं. मग 4 वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती? रोज गाडी येत होती. बरं. आता 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 6 दिवसांनी गाडी येते. हे प्रशासकाचा जो काय यामुळं काय विस्कळीत झालंय का नगर परिषदेचा कारभार? विस्कळीत झालेला आहे. तुम्हाला काय अनुभवायला येते? म्हणजे नगरसेवकाला फोन करता येत होता, मुख्याधिकाऱ्याला फोन करता येतो का डायरेक्ट? डायरेक्ट फोन करता येत नव्हता. नगरसेवकाला करता येतो? नगरसेवकाला करता येतो. मग नगरसेवकाला जर फोन केला तर उचलला जात होता का आणि समस्या सोडवली जात होती का? नगरसेवकाकडून समस्या सोडवली जात होती. बरं, ठीक आहे.